सूर्य कधी कुणाच्या तळातने झाकत नाही, हिमालय कुणाच्या बापाला वाकत नाही. मी येथे खरे बोलणार आहे, येथे मला अडवायची कुणाची ताकद नाही. राजमाता पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण जयंती अनेक वर्षापासून साजरी करतो आहे. अनेक महान मानवांची आपण जयंती साजरा करतो, पण त्यामागे काय उद्देश आहे, त्यांनी आपल्यासाठी काय केले आहे ते अजूनही आपल्याला काही माहिती नाही. आपण नुसतं जयंती साजरा करण्यानं आपल्याला काही प्राप्त होणार नाही. प्राप्त होते तेव्हा जेव्हा आपण जयंती मागचा उद्देश जाणून घेतो. त्या राजमातेनं आपल्यासाठी काय केले आहेत आणि आपल्याला कोणता धडा शिकून गेलेला आहे, त्या मार्गावर आपण चालतो काय हे शिकणं फार महत्वाचं आहे. त्या मार्गाने चालणं हे फार महत्वाचं आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर ह्या मानव समानतेच्या न्यायप्रिय होत्या. त्या कधीही कुणावरती अन्याय झालेला त्यांना पावत नव्हत्या. राजमाता अहिल्याबाई होळकर आज ज्या अहमदनगर जिल्हा म्हणून ओळखला जात होतं पहिल्यांदा, अरे ज्या धर्माच्या रक्षणासाठी अहिल्याबाई माता होळकरांनी जगल्या होत्या, त्याच जिल्ह्याचं नाव अहमदनगर ठेवण्यात आलेलं होतं. अरे राजमातानं अनेक मंदिराचं रक्षण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु आपण आपल्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी जीवन आपलं अर्पण केलेले आहे. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी जीवन जगलेले आहेत. परंतु आपण त्यांनी आपल्या मंदिराचं कळस उभारलेले आहेत. काशीचे त्यांनी मंदिर स्वतः बांधलेले आहेत. त्या मुघलांनी ते मंदिर पाडून टाकले होते आणि सोमनाथ मंदिर, काशीनाथ मंदिर असे 12 ज्योतिर्लिंगाचं मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केले होते. परंतु माझ्या राजमाता अहिल्याबाई होळकरांनी ते पुनरुत्थानाचं काम करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. परंतु आज आपण मंदिरामध्ये जाऊन नुसतं पूजा करतो, भक्ती करतो, भजन करतो. मंदिरातून भजन करून धर्म रक्षण होणार नाही. धर्म रक्षण करण्यासाठी त्या मंदिराचं कळस टिकलं पाहिजे. नुसतं कळस टिकण्यासाठी आपल्याला असं आपले पहिल्यांदा शत्रू बाहेर होते, पण आता शत्रू बाहेर नाहीत. आता शत्रू आपल्या आतच आहेत, आपल्या गावातच राहतात. आपल्याला ओळखणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण एखादं जर लाकूड असेल तर लाकडाला आपण मोडू शकतो. एक लाकूड असेल त्याला मोडू शकतो, परंतु एखादा जर लाकडाचा फार असेल त्याला मोडू शकत नाही. कारण त्यासाठी समाजामध्ये एकजूट होणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत, कारण की एकजूट होऊन आपल्या विचाराची देवाणघेवाण आपल्याला करता आली पाहिजे. आपण आपल्या विचाराची देवाणघेवाण करून आपण एकजूट असले पाहिजे, एकमत असलं पाहिजे. उद्या जर कोणी जर आपल्यावर बोट उचललं तर आपण सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. ना की एखाद्याला जर कोणाला जर संकट आलं असेल तर त्यांनी समोर त्याने पाहिलं पाहिजे असं आपण म्हटलं नाही पाहिजे. आपल्याला जर धर्माचं रक्षण करायचं असेल तर सर्वांनी एकजूट होऊन जीवन जगलं पाहिजे. राजमाता या इतक्या न्यायप्रिय होत्या, त्यांनी त्यांच्या मुलांना एका गाईच्या बछड्याला आपल्या रथाच्या पायाखाली चेतवून टाकलं होतं. परंतु राजमातेने ठरवले, माझ्या त्या अहिल्याबाई मातेला होळकरांचा एकुलता एक मुलगा होता. त्या मुलांना जर त्या गाईच्या बछड्याला जर चेतवून टाकलेलं आपल्या रथाच्या पायाखाली, तर त्यांनी स्वतःच्या मुलाला रथाच्या पायाखाली चंद्र टाकण्यासाठी समोर उभा केले होते. बांधून हातपाईकडे बांधून त्यांनी समोर उभा केले होते आणि रथ त्याच्यावरून घालणार तेवढ्यामध्ये गोमाता जी आहे त्याच्या समोर आली. समोर येऊन त्या मुलाचं रक्षण करण्याचं काम गोमातेने केलेलं आहे. का? कारण की गोमाता म्हणजे आपली माता आणि गोमातेमध्ये काही फरक नाही. गोमाता म्हणजे आपल्या मातेसारखं प्रेम आपल्यावरती करीत असते. म्हणून आज धर्माचं रक्षण जर झालं पाहिजे असं वाटत असेल तर गोठ्यातली गाय, घरातली माय, अंगणातली तुळस आणि मंदिरावरचं शिखर वाचणं फार महत्वाचं आहे. त्यासाठी आपण जागृत असलं पाहिजे. आज समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे विकृत कृतीचे माणसं जन्माला आलेले आहेत. त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. यानंतर